आता आमच्यावर एक काम अजून थोपलं, ते म्हणजे आमच्यासोबत असणाऱ्या ट्रेकरचं टेंट लावणे. कारण यांना टेंट लावताच येत नव्हते. पटपट आम्ही यांचे टेंट सेट केले आणि फ्रेश होण्यासाठी गेलो आणि आता सूर्यास्तही होण्यास सुरुवात झालेली. टाक्यातील पाणी फ्रीजमधल्या पाण्यापेक्षाही खूप थंड होतं. 4500 फूट उंचीवर हे टाक्यातील पाणी स्वच्छ आणि खूप थंड अशा अवस्थेत होतं. यामध्ये मासे सुद्धा होते. फ्रेश झालो आणि आम्ही सनसेट पाहण्यासाठी बसायला चांगली जागा शोधत निघालो. अलंगडाचा खूप मोठा असा विस्तार आहे. अलंगडावर असणाऱ्या उंच भागाकडे निघालो. जातेवेळी काही गुहा लागतात. या गुहेमध्ये 40 ते 50 माणसे राहू शकतात इतकी जागा आहे. इथे काही ट्रेकरची वस्ती होती. सनसेट पाहण्याच्या आशेने आम्ही पटपट वर चढलो. इथे बसलो आणि सनसेटचा अप्रतिम असा व्ह्यू पाहत बसलो. सर्वजण शांत बसलेले, जणू काय शाळेतले धडे चालू आहेत आणि सर्वजण शांततेने ते ऐकतायत. आणि फोटो काढले आणि गडावर अजून काही पाहण्यासारखे अवशेष आहेत का ते पाहण्यास निघालो गडावर. आणि मोठ्या अशा भग्न अवस्थेत गडावर अवशेष दिसायला लागले. असं वाटलं हे अवशेष वाड्याचे असावेत. गडावर खूप सारे छोटे मोठे घरांच्या वाड्याचे अवशेष आहेत. मी, गणेश आणि पुष्कर हे पाहत होतो आणि बाकी जण खाली उतरून गेलेले. आता अंधारे पडायला सुरुवात झालेली. तर वाट शोधत आम्ही वाड्याच्या उजव्या साईडला गेलो. तिथे खाली 11 पाण्याच्या टाक्या एकालाही जोडलेल्या अवस्थेत दिसतात. याच टाकीमधले काढलेले दगड हे वाड्याच्या बांधकामास वापरले असावेत असं वाटतं. टाक्यामधील पाणी स्वच्छ आहे आणि आता पूर्णतः अंधार पडलेला आणि आम्ही वाट शोधत पटपट खाली उतरलो. माझ्याकडे हेडलॅम्प होती त्यामुळे उतरण्यास काही अडचण आली नाही आणि मस्त असा आमच्यासाठी काहीतरी स्पेशल खाण्यासारखे रेडी होतं. सांगतो नेक्स्ट पार्ट मध्ये. फॉलो करायला विसरू नका.